नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. 10वीच्या परीक्षा निर्विघ्नपणे पार पडल्याने विद्यार्थ्यांनी शेवटचा पेपर संपल्यानंतर शाळा आवाराबाहेर येऊन एकच जल्लोष केला. कर्नाटक राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या 18 मार्चपासून सुरू झालेल्या परीक्षेत बेळगाव जिल्ह्यातून 34,767 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. बेळगाव जिल्ह्यामध्ये 104 परीक्षा केंद्र व 18 पर्यवेक्षक केंद्र उभारण्यात आले होते. तसेच परीक्षेत कोणताही गैरप्रकार टाळण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली होती. शेवटचा समाज विज्ञान पेपर संपल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी वह्या उडवल्या, बाटलीतील शिल्लक पाणी एकमेकांवर उडवले, तर काहींनी सायंकाळी हॉटेलमध्ये जात खाद्यपदार्थांच्या मेजवानीचा आस्वाद घेतला. वडगाव बेळगाव येथील बाजार गल्ली परिसरातील श्री हनुमान मंदिरात गुरुवारी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. पहाटे मारुती रायास अभिषेक व महापूजा पार पडली. महाआरतीनंतर जन्मोत्सवाचे कार्यक्रम सुरू झाले. मारुती रायाला पाळण्यात घालून विशेष पूजा करण्यात आली. उपस्थित नागरिकांना तीर्थ व प्रसादाचे वाटप केले गेले. सायंकाळी जीवेश्वर भजनी मंडळाच्या वतीने भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसरात धार्मिक उत्साह भरला. यानंतर पालखी सेवा पार पडली. कार्यक्रमाचा समारोप सायंकाळी महामंगल आरतीने करण्यात आला. पुजारी युवराज भट यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमामध्ये स्थानिक भाविकांचा मोठा सहभाग होता. बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये विस्तार, डिजिटलीकरण, कर्ज वाटप आणि शेतकरी कल्याण या सर्व क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. बँकेने 8 नवीन शाखा सुरू करून कोअर बँकिंग अंतर्गत शाखांची संख्या 112 वर पोहोचवली. शेतकरी व सदस्यांसाठी 1 लाख रुपयांची आरोग्य विमा सुविधा, 0% व्याजदराचे 3,818.79 कोटी रुपयांचे कृषी कर्ज आणि यशस्विनी योजनेअंतर्गत 3,64,000हून अधिक शेतकऱ्यांचा समावेश आहे. डिजिटल सेवांमध्ये IMPS, UPI तसेच ATMद्वारे रोकड रक्कम काढणे व जमा करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे. बँकेच्या कामगिरीमुळे ठेव संकलन 6,703.36 कोटी रुपयांवर पोहोचले असून चालू वर्षामध्ये 56,25,00,000 रुपयांचा नफा मिळवून आर्थिकदृष्ट्या भक्कम स्थिती राहिली आहे. बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या जलाशयातील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत घटल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 51 TMC क्षमतेच्या हिडकल धरणामध्ये सध्या 20.736 TMC पाणीसाठा असून हा मागील वर्षीच्या 23.762 TMCच्या तुलनेत 3.026 TMCने कमी आहे. तसेच राकसकोप जलाशयामध्ये सध्या सुमारे 0.5 TMC पाणी उपलब्ध असून पाण्याची पातळी 2,460.50 फूट इतकी आहे. ही पातळी मागील वर्षीच्या तुलनेत 1.7 फुटांनी घटली आहे. सध्याचा पाणीसाठा मे अखेरपर्यंत पुरेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. बेळगाव शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य उत्सव साजरा करण्यासाठी महानगरपालिकेने तयारी सुरू केली आहे. महापौर प्रीती कामकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत 12 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या मिरवणुकीचा आराखडा आणि समारोप कित्तूर आणि चन्नमा चौक येथे होण्याचे ठरवले. उत्सवादरम्यान सुमारे 25,000 नागरिकांसाठी भोजन व्यवस्था आणि चित्ररथ, क्रिकेट स्पर्धा यासारखे उपक्रम आयोजित केले जातील. दलित नेते मल्लेश चौगुले यांनी शाळांचे विशेष ऑडिट, बॅक टू स्कूल मोहीम, गरीब विद्यार्थ्यांसाठी सिंगल विंडो सिस्टीम आणि संग्रहालय उभारण्याची मागणी केली. बैठकीनंतर महापौर, उपमहापौर आणि आमदार यांचा दलित संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. DK हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्णदालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्णदालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. आमच्या दुकानात खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य.
खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव, तसेच तेले पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी यांनी मंगळवारी अथणी तालुका शासकीय रुग्णालयाला अचानक भेट देऊन रुग्णालयातील व्यवस्था आणि रुग्णांसाठीच्या सुविधांची पाहणी केली. शिवाय रुग्णांना मोफत सेवा सुनिश्चित करण्याच्या सूचना दिल्या. प्रसूती कक्षाला भेट देताना चौधरी यांनी परिचारिका व गर्भवतींशी संवाद साधून प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की अथणी रुग्णालयात दरमहा सरासरी 400 प्रसूती होतात. 3 स्त्रीरोग तज्ज्ञ आणि 2 भूलतज्ज्ञ उत्तम सेवा देत आहेत. रुग्णांनीही डॉक्टरांच्या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. सुकन्या समृद्धी, जननी शिशु सुरक्षा योजना यासारख्या सरकारी योजनांविषयी रुग्णांमध्ये माहितीचा अभाव असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना रुग्णालय परिसरात मोठे टीव्ही स्क्रीन आणि माहिती फलक लावून सातत्याने जनजागृती करण्याचे निर्देश दिले. बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री खुर्द येथील श्री कलमेश्वर देवाची यात्रा व हनुमान जयंती गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी मोठ्या भक्तिभावात सुरू झाली. पहाटे कलमेश्वर मंदिरात मूर्तीचे विधिवत पूजन, अभिषेक व आरती पार पडली. फुलांनी सजवलेल्या पालखीची मिरवणूक कलमेश्वर मंदिरापासून हनुमान मंदिरापर्यंत उत्साहात पार पडली. 100 वर्षांपासून सुरू असलेल्या रथोत्सवासाठी यंदा दानशूर व्यक्तीच्या 1.5 लाखाहून अधिक देणगीने जीर्ण रथाचे नूतनीकरण करण्यात आले. भाविकांनी हर हर महादेवच्या जयघोषात रथ ओढला आणि हनुमान मंदिरात जन्मोत्सव, अभिषेक, हनुमान चालिसा पठण व आरती पार पडली. महिलांनी पाळणा गीत सादर केले आणि हजारो भाविकांनी उत्साहपूर्वक सहभाग नोंदवला. शुक्रवार दिनांक 3 एप्रिल रोजी ग्रामपंचायत कार्यालयापासून बस स्टॉपजवळील मारुती मंदिरापर्यंत रथ मिरवणूक होईल. तर शनिवार दिनांक 4 एप्रिल रोजी मखर बैलगाड्यांच्या सवाद्य मिरवणुकीने यात्रा संपणार आहे. राजहंसगड येथे सनातन संस्थातर्फे आयोजित श्री रामनाम दिंडी अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात पार पडली. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ दिंडीचा विधिवत प्रारंभ झाला, जिथे पालखीतील श्रीराम मूर्ती व धर्मध्वजाचे पूजन माधव बेळगावकर व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते करण्यात आले. गावभरातील गल्ली गल्लीमध्ये भक्तिरसाचे वातावरण पसरले होते. महिलांनी रांगोळ्या काढून व पुष्पवृष्टी करून दिंडीचे स्वागत केले, तर लहान मुलांनी हातात ध्वज घेऊन शोभा वाढवली. दिंडीमध्ये गावातील विविध भजनी मंडळे, सुहासिनींचे कलश आणि पंचक्रोशीतील नंदीहळ्ळी, नागेनहट्टी, गलगुंजी, तोपिनकट्टी, देसूर, सुळगा व अवचारहट्टी येथील पुरुष व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले. पंच कमिटीचे अध्यक्ष श्याम थोरवत व अन्य पदाधिकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दिंडीला प्रारंभ केला. दिंडीची सांगता श्री हनुमान मंदिराच्या आवारात करून भक्तिमय वातावरणात संपन्न झाली, ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिभावनेने न्हावून गेला होता. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्या वतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. यावेळी युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, शिवाजी हंगीरकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, खजिनदार विनायक कावळे यांच्यासह सूरज कुडुचकर, किरण हुद्दार, संतोष कृष्णाचे, उमेश पाटील आदी कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी 7 दशकांपासून प्रलंबित असलेल्या सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सर्वांनी एकजुटीने आणि जोमाने प्रयत्न करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. हा प्रश्न अंतिम टप्प्यात नेण्यासाठी आता निर्णायक लढा उभारण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. तसेच बेळगाव पत्रकार संघटनेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या सह्यांच्या मोहिमेला मराठी भाषिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन ती यशस्वी करावी, असेही आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला. बेळगाव शहरात ऑटो रिक्षांसाठी लागणाऱ्या CNG आणि ऑटो LPG गॅसच्या तुटवड्याबाबत चर्चा सुरू असताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी या वृत्तांचे खंडन केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की शहरात कुठेही गॅस तुटवडा नाही. विविध माध्यमातून तुटवड्याच्या बातम्या आल्यावर अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील 6 गॅस पंपांची तातडीने पाहणी केली.
तपासणीमध्ये सर्व पंपांवर पुरेसा गॅस उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले. आरटीओ सर्कलवरील शिल्पा गो गॅस पंपावर नोझल बिघाडामुळे काही वेळ वाहन चालकांना अडचण आली. कसबेकर पंपावर तात्पुरता सीएनजी तुटवडा झाल्यामुळे नो स्टॉक असा फलक लावण्यात आला. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की काही ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे तात्पुरती समस्या येऊ शकते. त्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले. प्रशासनाचे निरीक्षण आहे की शहरातील गॅस पुरवठा नियमित आहे. बेळगाव शहर पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा पोलीस दलाच्या वतीने गुरुवारी कर्नाटक राज्य पोलीस ध्वज दिन उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा केला गेला. जिल्हा पोलीस कवायत मैदानावर पार पडलेल्या सोहळ्याचे अध्यक्षपद डॉक्टर चेतन सिंग राठोड यांनी भूषवले, तर निवृत्त PSI RB सौदागर आणि P नागराज यांनी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस ध्वजांचे वितरण केले. पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि जिल्हा पोलीस प्रमुख के रामराजन यांच्या नेतृत्वाखाली आकर्षक पथसंचलन आणि मानवंदना पार पडली. ध्वजदिनानिमित्त स्टॅम्प्स विक्रीतून जमा निधी पोलीस कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी वापरला जातो. तसेच पोलीस कल्याण केंद्रासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. पोलीस कल्याण निधीतून 64 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी 7,41,000 रुपये आणि 15 जणांच्या अंत्यसंस्कारासाठी 1.5 लाख रुपये खर्च करण्यात आले. निवृत्त PSI सौदागर यांनी पोलीस ध्वज शिस्त व त्यागाचे प्रतीक असल्याचे सांगितले, तर P नागराज यांनी पोलीस दलातील त्याग आणि बलिदान सन्मानित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जात असल्याचे नमूद केले. बेळगाव शहरातल्या हिंदवाडी परिसरातील पुरातन श्री घुमटमाळ मारुती मंदिरामध्ये श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. त्यानिमित्त 1 व 2 एप्रिल रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी संगीत गुरू शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आदिशक्ती महिला मंडळाच्या महिलांनी भजन सादर केले. त्यानंतर वारकरी संप्रदायाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे भजनाचा कार्यक्रम झाला. गुरुवारी पहाटे अभिषेक व त्यानंतर ह.भ.प. कृष्णमूर्ती बोंगाळे यांचे हनुमान जन्मोत्सवावर कीर्तन झाले. ठीक 6:15 वाजता जन्मोत्सवाचा कार्यक्रम पाळणा गीतांनी व गीत गायनाने झाला. एक्सलंट योगा क्लासेसचे योगगुरू शंकरराव कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक श्रीराम रक्षा स्तोत्र व हनुमान चालिसा पठण करण्यात आले. यामध्ये अनेक स्त्री पुरुषांनी भाग घेतला. दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये महाप्रसाद झाला, ज्यामध्ये हजारो भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी माजी महापौर मंगेश पवार व नगरसेवक नितीन जाधव यांनी उपस्थित राहून महाप्रसाद वाटपात सहभाग घेतला. ट्रस्ट कमिटी सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी भाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. बेळगावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या 346व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी सकाळी 9:30 वाजता शहापूर येथील छत्रपती श्री शिवाजी उद्यानात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या पूजनाचा मान संघटक तानाजी पावशे, SK पोटे तसेच उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांना देण्यात आला होता. यावेळी उपशहर प्रमुख राजू तुडेकर, प्रवीण तेजम, परशुराम घाडी, विठ्ठल उंद्रे, अमर कडगावकर, युवा सेनेचे विनायक हुलजी, मल्हारी पावशे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी स्वराज्य, शिवसेना, युवा सेना तसेच शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांना मानवंदना दिली. मतदार याद्यांच्या तातडीच्या विशेष पुनरावलोकनासंदर्भात तसेच मतदार यादीतील विविध बाबींवर चर्चा करण्यासाठी गुरुवारी महत्त्वपूर्ण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षस्थान कर्नाटक राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी भूषवले. या बैठकीमध्ये बेळगाव जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकारी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर ही बैठक पार पडली. बैठकीदरम्यान मतदार यादी शुद्धीकरण, नव मतदार नोंदणी, मृत व स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे तसेच पारदर्शक आणि अचूक मतदार यादी तयार करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देताना सांगितले की प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट होईल याची दक्षता घ्यावी. तसेच कोणत्याही प्रकारच्या त्रुटी टाळण्यासाठी काम काटेकोरपणे व वेळेत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.
या बैठकीमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अधिक सक्षम आणि अचूक करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्नसराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभप्रसंग प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्सपर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार A, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. बेळगाव महानगरपालिकेकडून पावसाळ्यापूर्वी शहर व उपनगरातील नाले व गटारीची सफाई सुरू झाली आहे. अवकाळी पावसामुळे घरे, दुकाने आणि रस्त्यांवर सांडपाणी शिरण्याची समस्या लक्षात घेऊन गोवा वेस्ट ते साई मंदिर, टिळकवाडी परिसरातील नाल्यांची स्वच्छता करण्यात येत आहे. नागरिकांनी सफाई सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी कच्चा व पक्का नाला साफ करून पावसाचे पाणी योग्यरित्या वाहून जाण्याची खबरदारी घेतली जाते. मात्र काही ठिकाणी नाले तुंबून समस्या निर्माण होतात. नगरसेवकांच्या मागणीवरून महापालिकेकडून अखेर नाले सफाई कामाला प्राधान्य देण्यात आले आहे. निडसोशी मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामामध्ये मोजमापात तफावत आढळल्यामुळे काही काळ काम स्थगित करण्यात आले होते. सध्या हे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलीस अधीक्षक यांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. रस्त्याच्या कामामध्ये झालेल्या अनियमिततेबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेतली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष मोजमाप, कामाची गुणवत्ता तसेच संबंधित कागदपत्रांची सखोल तपासणी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदार आणि अभियंत्यांना कामामध्ये पारदर्शकता राखण्याचे कडक निर्देश दिले. तसेच दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही दिला. स्थानिक नागरिकांनी या पाहणीबद्दल समाधान व्यक्त केलं असून रस्त्याचे काम लवकर पूर्ण करून दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका ऑटो चालकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील मंगसुळी येथे उघडकीस आली आहे. अधिक माहितीनुसार ऑटो रिक्षा उभ्या करण्याच्या क्रमावरून काही ऑटो चालकांमध्ये वाद झाला होता. हा वाद पुढेच वाढत जाऊन गंभीर स्वरूप धारण करत वैमनस्यामध्ये परिवर्तित झाले. या पार्श्वभूमीवर अशोक वड्डर वय 27 या ऑटो चालकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. शिवा वड्डर, सागर वड्डर आणि विनोद वड्डर या तिघांनी मिळून अशोक वड्डर यांच्या डोक्यावर अवजड वस्तूने प्रहार करून त्यांचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृतक आणि आरोपी यांच्यात यापूर्वीपासूनच ऑटो रिक्षा उभ्या करण्याच्या कारणावरून सतत वाद होता अशीही माहिती समोर आली आहे. दरम्यान ही घटना 2 दिवसांपूर्वी घडली असून ती उशिरा उघडकीस आली. माहिती मिळताच कागवाड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी कागवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. बेळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या दुर्घटनेत नारळाचे झाड घरावर कोसळून आई व मुलगा जखमी झाल्याची घटना बैलहोंगल तालुक्यातील अनिगोळ येथे बुधवार दिनांक 1 एप्रिल रोजी सायंकाळी घडली. या घटनेमध्ये निलव्वा यल्लय्यन्नावर वय 70 आणि त्यांचा मुलगा उळवाप्पा यल्लय्यन्नावर वय 37 हे जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार वादळी वाऱ्याच्या जोरदार माऱ्यामुळे घराशेजारील नारळाचे झाड अचानक घरावर कोसळले. यामुळे घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मायलेक जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मच्छे औद्योगिक वसाहत परिसरामध्ये गांजा विक्री करताना सीसीबीच्या पथकाने 2 तरुणांना अटक केल्यानंतर उघडकीस आलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे थेट हिंडलगाव मध्यवर्ती कारागृहापर्यंत पोहोचले असून कारागृहात असलेल्या एका कैद्याच्या सूचनेवरून हे संपूर्ण रॅकेट चालवले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी बाळू उर्फ मनोहर गजानन हुद्दार पाटील वय 36 आणि सचिन प्रकाश अंकलगी वय 25 यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून सुमारे 1 लाख रुपये किमतीचा 2 किलो 10 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्राथमिक तपासात हा गांजा अहमदनगर जवळील राहुरिया येथील एका महिलेकडून आणला जात असल्याचं समोर आलं. दरम्यान संती बस्तवाड येथील परसुअण्णा नावाचा तरुण जो खून प्रकरणात सध्या हिंडलगा कारागृहात आहे त्याच्याच सूचनेवरून गांजा विक्रीचे जाळे कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे त्याच्या विरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे कारागृहात मोबाईल वापर रोखण्यासाठी 5G जॅमर बसवण्यात आलं असतानाही कैद्यांकडून मोबाईलचा सर्रास वापर होत असल्याचं समोर आलंय. या उलट कारागृह परिसरातील नागरिकांना नेटवर्कच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. गेल्या काही महिन्यात कारागृहात मोबाईल जप्तीच्या अनेक घटना घडल्या असतानाही अशा प्रकारचे अंमली पदार्थांचे रॅकेट कारागृहातूनच चालवले जात असल्याने सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करण्याची गरज व्यक्त होत आहे. भटके कुत्रे अचानक आडवे आल्याने झालेल्या दुचाकी अपघातात 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री सुमारे 11:30 वाजता जुन्या PB रोड ओव्हरब्रिजजवळील नाल्याजवळ घडली. सामाजिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे जखमींना वेळेत रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार दोघे मित्राच्या घरी कार्यक्रम आटोपून दुचाकीवरून PB रोड मार्गे शहराकडे परतत होते. रात्रीच्या वेळी रस्त्यावर वाहतूक कमी असल्याने त्यांची दुचाकी वेगात होती. त्याचवेळी अचानक एक भटके कुत्रे समोर आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यापैकी एकाच्या डोक्याला जबर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर यांनी सहकारी पद्मप्रसाद हुली, विकी मेहता आणि मायकल पिंटो यांच्यासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. कार्यकर्त्यांनी त्वरित 108 रुग्णवाहिका बोलावून जखमींना सिव्हिल रुग्णालयात दाखल केल्याने जखमींच्या जीविताचा धोका टळला आहे. बेळगाव शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेत नरगुंदकर भावे चौकात कापडी पिशवी वेंडिंग मशीन सुरू केले आहे. हरित लवादाच्या सूचनेनुसार उभारण्यात आलेली ही शहरातील पहिली सुविधा असून नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करण्याचा यामागील मुख्य उद्देश आहे. महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हनुमंत कोंगाळी, जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती संदीप पाटील तसेच महापालिका आयुक्त कार्तिक एम यांच्या उपस्थितीत या मशीनचे उद्घाटन करण्यात आले. बाजारपेठेमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी करून पर्याय म्हणून कापडी पिशव्या सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी महापालिकेने सुमारे 90,000 रुपये खर्च करून सदर मशीन बसवण्यात आली आहे. विशेष म्हणजे फक्त 10 रुपयाचे नाणे टाकताच कापडी पिशवी उपलब्ध होत असल्याने नागरिकांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. मंत्री MB पाटील यांच्या टीकेला आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी प्रत्युत्तर देत मला पक्षातून बाहेर काढणारे तुम्ही कोण असा सवाल केला. ही निवडणूक भारतीय जनता पक्षाची नसून वीरण्णा चरंती मठ यांच्याशी वैयक्तिक जवळीक आणि कृतज्ञतेपोटी आपण प्रचार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाशी द्रोह करून राजकारण करणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी MB पाटील यांनाही स्वाभिमानाचा टोला लगावला. तसेच बबलेश्वरमध्ये भाजप उमेदवारासाठी त्यांच्या भावाने गुप्त प्रचार केल्याचा आरोपही त्यांनी केला. हिंदू कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे आपण प्रचारात सहभागी होत असल्याचे त्यांनी नमूद केले. दावणगेरेहून निमंत्रण न आल्याने तेथे जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर 2028 मध्ये मुख्यमंत्री होण्याच्या घोषणांचाही त्यांनी उल्लेख केला. विजयपूर येथे पोलीस कवायत मैदानावर आयोजित पोलीस कल्याण व ध्वजदिन कार्यक्रमात पोलिसांच्या निस्वार्थ सेवेला गौरवण्यात आले.
वर्षभर तणावपूर्ण परिस्थितीत काम करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कार्य करणाऱ्या पोलिसांचे योगदान अमूल्य असल्याचे मान्यवरांनी सांगितले. अलीकडेच जिल्ह्यातील 5 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री पदक मिळाल्याने जिल्ह्याचा गौरव वाढल्याचेही नमूद करण्यात आले. पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गे यांनी अधिक निष्ठेने सेवा करण्याचा संकल्प व्यक्त केला, तर जिल्हाधिकारी डॉक्टर आनंद के व इतर उपस्थित अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे अधोरेखित केले. निवृत्त अतिरिक्त पोलीस अधीक्षक एस.के. मारिहाळ यांनी ध्वजवंदन स्वीकारत पोलीस ध्वज हा कर्तव्य व देशभक्तीचे प्रतीक असल्याचे सांगितले. कार्यक्रमात आकर्षक संचलन व देशभक्तीपर बँड सादरीकरण पार पडले. यावेळी अधिकारी, निवृत्त कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बोरगाव येथील टेक्स्टाईल पार्कमध्ये मंगळवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास चोरीचा प्रयत्न उधळून लावण्यात आला. रजत योग टेक्स्टाईलचे मालक सागर माने यांच्या कारखान्यात चोरी करत असताना 2 संशयितांना नागरिकांनी रंगेहात पकडले असून 3 जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. पकडण्यात आलेल्या संशयितांची नावे फयाज कोलार व तौहीद मुजावर अशी आहेत. चौकशी दरम्यान फयाज कोलार याने चोरी करण्यासाठी आल्याची कबुली दिली, तर तौहीद मुजावर याने आम्ही एकूण 5 जण आलो होतो अशी माहिती दिली. यामध्ये असलम मुजावर, मोहसिन पटेल आणि साहिल टेटेकर हे 3 साथीदार पळून गेल्याचे त्याने सांगितले. तर दुचाकी, स्कूटी व होंडा शाईन गाडी बिना नंबर प्लेट घटनास्थळी मिळालेली आहे. या प्रकरणी सागर माने यांनी सदलगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार करत आहेत. घटनास्थळी नगराध्यक्ष दिगंबर कांबळे व माजी ग्रामपंचायत अध्यक्ष बी.के. महाजन यांनी भेट दिली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.